मी निकिता पाटील, वृत्तम मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। अदानी समूहाला हादरवून सोडणाऱ्या अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी नुकतीच कंपनी बंद करणार असल्याची घोषणा केली आहे। त्यांनी एक्स वरती याबाबत पोस्ट करत कंपनी बंद करत असल्याची माहिती दिली आहे। आपल्या पोस्टमध्ये अँडरसन यांनी लिहिलं आहे की आम्ही ज्या कल्पनांवर काम करत होतो त्या पूर्ण झाल्यानंतर कंपनी बंद करण्याची योजना होती। आता तो दिवस आला आहे आणि आम्ही कंपनी बंद करत आहोत असं त्यांनी जाहीर केलं आहे। 2025च्या अर्थसंकल्पापूर्वीच केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे। मोदी सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी सरकारनं 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे। 7वा वेतन आयोग 2026 मध्ये संपणार आहे। भारताने आता अवकाश क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने स्पेडॅक्सची डॉकिंग प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे। अशी कामगिरी करणारा भारत आता जगातील 4था देश ठरला आहे। भारतापूर्वी अशी कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, रशिया, चीन यांचा समावेश आहे। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने गुरुवारी सकाळी स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट अंतर्गत 2 उपग्रहांची अंतराळात जोडणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। स्पेडॅक्स डॉकिंगच्या यशाबद्दल इस्रोने टीम आणि देशवासियांचे अभिनंदन केले आहे। गुरुवारी इस्रोने याबाबत ट्विट करत स्पेसक्राफ्ट डॉकिंग यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे। पश्चिम आशियाला दिलासा देणारी 2025 मधील सर्वात मोठी बातमी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाशी संबंधित आहे। 15 जानेवारी 2025 रोजी कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जसीम अल थानी यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम कराराची घोषणा केली आहे। या घोषणेमुळे आता गेल्या 467 दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल हमास युद्धाला पूर्ण विराम लागणार आहे। युद्धविराम करार 19 जानेवारी 2025 पासून लागू होईल। कतारची राजधानी दोहा येथे युद्धबंदी कराराबाबत इस्रायल आणि हमास यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या। या संभाषणात अमेरिका, इजिप्त आणि कतार यांनी मध्यस्थी केली होती। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात घुसून त्याच्यावर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केल्याची घटना काल समोर आली। यामध्ये अभिनेता गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। बुधवारी रात्री 2 वाजता चोरट्यांनी घरात घुसून सैफ अली खानवर धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात अभिनेत्यावर एकूण 6 वार करण्यात आले आहेत। यात सैफच्या मानेवर आणि पाठेवर मोठी जखम झाल्याची माहिती आहे। काल त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली। या संदर्भात लीलावती रुग्णालयातील डॉक्टर नीरज उत्तमानी आणि न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत अपडेट देत सांगितलं की सैफ अली खान याच्यावर न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। आता त्याला अतिदक्षता कक्ष कार्यात म्हणजेच ICU मध्ये हलवण्यात आलं आहे। त्याला एका दिवसासाठी डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असं देखील त्यांनी म्हटले। तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी। पुन्हा उद्या भेटूया अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत। धन्यवाद।